राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख आलो साजनी दुःख झाले वो साजनी दुःख झाले वो साजनी हे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी साजने राम सुख झाले हो साजने विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरिवा बरवा तो हा माधव बरिवा तो हा माधव बरिवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली म्हणून विठ्ठली आवडली विठ्ठली आवडली हे बहुता सुकृताची जोडी जोडे म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा विठ्ठल बरिवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरिवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमाने विवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा
उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याते कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई भलत्या भावे शरण जाता भेटी भलत्या भावे जनदाता भेटी भलत्या भावे शरण जाता भेटी भलत्या भावे जनदाता भेटी वाडी तसे तुटे जन्म व्याधी वाढी तसे तुटे जन्मव्याध वाढी तसे तुटे जन्मव्याध न पाहे याते कुळाचा विचार पाहे आते कुळाचा विचार न पाहे याते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझे अनाथाचे माया माझे अनाथाचे माया ज्ञानाबाई माझे अनाथाचे माया माझे अनाथाचे माया एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदितासे एका जनार्दनी पाय वंदितासे पाहे याती कुळाचा विचार पाहे याती कुळाचा विचार पाहे याती कुळाचा विचार पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई गोपाल कुमारी हे देव गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार हरी हरी हल 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 घेऊन द्या थोडा कडक करा आवाज कडक हल 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 ना हा ना 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 हल 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 कृपाळ उदार कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर
आ कृपाळू उदार आ माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार कृपाळू उदार कृपाळो बुधार कृपाळो बुधार कृपाळो बुधार कृपाळो बुधार आ माझा ज्ञानेश्वर कृपाळो बुधार हे कृपाळू उदार कृपाळू उदार कृपाळू उदार कृपाळू उदार आ माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर अया नमस्कार वारुवार अया नमस्कार वारुवार न पाहे आती न पाहे आती गोळाचा विचार न पाहे आती दया नमस्कार वार वार दया दया नमस्कार वारंवार न पाहे याती न पाहे याती गोळाचा विचार फुलाचा विचार न पाहे याती फुलाचा विचार भक्त करुणा करा नानाबाई 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 ए नानाबाई भक्त करुणा करा नानाबाई नानाबाई भक्त करुणा करा
आ ना भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणा ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पायाती हे न पायाती ओळाचा विचार न पायाती करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर भक्त करुणा भक्त करुणा 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 कर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पायाती न पायाती ओळाचा विचार पायाती न
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलती या भावे शरण जाता भेटी, पाडितसे तुटी जन्मव्याधी. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. विठाला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. विठाला 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 आता अभिनव वाग्विलासिनी. जी चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी. तरी तो वाचस्पती स्वीकरी प्रबंधुडा. आता कृपा भांडवल सोडी, भरी माझी मतीची पोतडी. करी ज्ञानपद्य जोडी थोरावी माते. विठाला 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 विठाला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. कैवल्य सम्राज चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेल्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचा आधार, शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा ज्ञानोबरायांची स्तुती करणारा, ज्ञानोबरायांचं वर्णन करणारा, किंबहुना ज्ञानोबरायाला प्रणिपात करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला 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 श्री क्षेत्र जलालपूर या गावामध्ये किती वर्ष अनादिकालापासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह. वेदांतामध्ये 6 गोष्टी अनादी मी ऐकल्या होत्या की ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही. जाणकार श्रोते आहात तुम्ही.
वेदांतात सांगतात ब्रह्म अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्म आणि मायेचा संबंध अनादी आहे 3, ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे आणि जीव ईश्वराचा भेद, हे 6 पदार्थ वेदांतामध्ये नित्य अनादी मांडलेत. पण इथं आल्याच्या नंतर शोध लागला हा सप्ता अनादी आहे 7वा. विठाला विठाला महापुरुषांचं सामर्थ्य असं असतं महाराज. साधू लोक कुठल्या स्वरूपाने कोणतं कार्य कसं पाठीमागं ठेवून जातील सांगता येत नसतं. श्री क्षेत्र जलालपूर या गावामध्ये अनेक कालापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील या ज्ञान यज्ञातील आजची ही 9व्या दिवसाची वाक्पुष्प सेवा परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याकरता गुरुवर्यांच्या कृपेने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी उपस्थित आहे. या सेवेचं सौंदर्य खुलवण्याकरता नाद ब्रह्माचं अवतरण या ठिकाणी करण्याकरता ज्यांनी मला लहानपणी भावाप्रमाणे सांभाळलं, काय कुठल्या शब्दात त्यांचं वर्णन करावं आता मला सांगता येत नाही. त्यांना मी इथं बघितलं आणि मला एवढा आनंद झाला की मी ते शब्दामध्येही सांगू शकत नाही. विठ्ठल बाबा देशमुख आश्रमामध्ये मी राहत होतो, नवीन आलो होतो आळंदीला. त्यावेळेला आमच्या आदरणीय बालाजी महाराज खूप जीव लावला त्यांनी आणि एवढ्या काळातून आत्तापर्यंतच्या या माझ्या जीवनातील पहिल्या कीर्तनाला मला ते साथ करतायत. आनंदाचा काळ आहे. विठाला त्यांना साथ करण्याकरता या ठिकाणी हरिभक्त परायण परमपूजनीय ज्येष्ठ गुरुबंधू रवी महाराज आहेत. महादेव बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मृदुंगावरती साथ करण्याकरता श्री हरिभक्त परायण अप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावातील एक ज्यांनी माझ्या समोर आमच्या सोबत साधकीय अवस्थेत जीवन जगलं, परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय श्रद्धेय शंकर महाराज पांचाळ गुरुजी यांच्या संस्थेमध्ये 4 वर्ष ज्यांनी अभ्यास केला, श्री हरिभक्त परायण सचिन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रिकेमध्ये मी नाव बघितलेत. आपल्या गावामध्ये महाराज मंडळी खूप आहेत. आनंद आहे. ज्या गावामध्ये 4-5 सप्ते होतात त्या गावामध्ये महाराज लोकांसारखे रत्न निर्माण होणं काहीच आश्चर्य नाही. विठाला विठाला ज्या गावामध्ये एवढे मोठाले वार्षिक 5 ते 6 सप्ते होतात त्या गावामध्ये असे चिंतन श्रवण करणारे लोक, अभ्यासाचे जाणकार लोक असणं साहजिकच आहे. कारण ज्याचं बीजच गोड असतं त्याची फळं का गोड नसणार आहेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी. जगद्गुरु श्रीसंत तुकोबराय सांगतात, जे फळच गोड आहे, बीजच गोड आहे, त्या बीजाला फळे का गोड लागणार नाहीत. या अखंड हरिनाम सप्ताहाचं बीज ज्या महापुरुषाने लावलं त्यांनाच महापुरुष म्हणतात. अजून काय पाहिजे. जीवनामध्ये ज्याने आपल्या आयुष्यात वैराग्य, विवेक, समाधी षटकाने मुमुक्षुत्व धारण करून गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं आणि तत्वज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर जीवनमुक्तीचा आनंद उपभोगला, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जीवनमुक्तीचा आनंद भोगतो त्या पुरुषाला महापुरुष म्हटलं जातं. कोणालाही नाही. विठाला विठाला जीवन मुक्त होणं एवढं सोपं वाटलंय? एवढं सोपं नाही महाराज. ही जी माया आहे ना, ही माया जीवाला सुट्टी देत नाही. या मायेने चांगले चांगले फसवले. ही आदिपुरुषाची माया, ब्रह्मया ही नयेची आया, मनवुनी भुलविला ऐके राया, संजयो म्हणे. संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत आणि ज्ञानोबराय श्रीनिवासामध्ये आपल्या श्रोत्यांना सांगत आहेत, ही आदिपुरुषाची माया, ही परमात्म्याची माया आहे. जी परमात्म्याची माया या जगताला निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला कळली नाही, तुम्हाला आम्हाला कशी कळेल. आणि या मायेची निवृत्ती करायची. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये मायेचं वर्णन करत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी 4 श्लोक लिहिलेत.
ही माया अशी विचित्र आहे महाराज. या मायेचा स्वभाव असा आहे, जे माये म्हणजे गुरफटून बसले माया त्यांच्या नादी लागत नाही. जे मायेतून सुटण्याचा प्रयत्न करतात माया त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. मांजरीच्या तावडीत जो उंदीर सापडला त्याला ती पकडते, घायाळ करते आणि सोडून देते, पुन्हा त्याच्या नादी लागत नाही. तिला माहिती हे गिरायक आपलंच आहे, कुठं जात नाही. पण जे तिच्या आवाक्यातून दूर पळायला जातं ती मांजर त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. तशी ही माया आहे. जे संसारात किचपत पडले तया दुखिया दुःखची जिव्हार, ते विषय करदमीचे दरदूर, भोगजळीचे जळचर सांडते किवी. बाबा क्षमा करा पण ज्ञानोबरायने या ओवी शिवी दिली बरं. कळली तर पहा. दरदूर म्हणजे बेडूक आणि ज्ञानोबराय विषयामध्ये अडकलेल्या लोकांना बेडूक म्हणतात. बेडूक गाढ होऊ नये, बेडूक. विठाला विठाला महाराज संतांनी दिलेल्या शिव्या करण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. ज्ञानोबराय म्हणतात ते विषय करदमीचे दरदूर. जे विषयामध्ये गुरफटलेले आहेत, शब्द स्पर्श रूप रस या विषयामध्ये, त्यांचा विषय सोडून द्या. पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करण्याचा अभिमान धारण केला किंवा पैज मारली, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का ही लोक ब्रह्मचारी का राहतात? पडला कधी? नाही ना. हा प्रश्न मला वयाच्या 7व्या वर्षी पडला होता. ही लोक ब्रह्मचारी जीवनामध्ये का राहतात? मी ज्या वेळेला घरी होतो त्यावेळेला आमच्या वडिलांसोबत मी कीर्तनाला जायचो. आणि कीर्तन आमच्या गावाच्या शेजारी श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय नामदेव बाबा ढवळे यांची संस्था आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे ते विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्या संस्थेवरती घुले बाबा, मोठे बाबा हे तेव्हाच यायचे आणि त्यावेळेला आम्हाला त्यांची सेवा करायला मिळायची. आणि मग कीर्तन झालं की आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे. आम्ही दर्शन करायचो. बसलं की मला आमचे वडील त्या महाराजांच्या पायापाशी बसवायचे. आम्ही पायीच्या पायचो कीर्तन झाल्याच्या नंतर. मग बाबाचा परिचय करून द्यायचे. हे बाबा आहेत, मोठे बाबा आहेत आळंदीचे, वारकरी शिक्षण संस्थेतले आहेत, ब्रह्मचारी आहेत, लग्न केलं नाही. आश्चर्य वाटायचं का ब्रह्मचारी राहत असतील ही लोक. पण प्रश्नाचं उत्तर मात्र सापडत नव्हतं. आळंदीला आणून टाकलं वडिलांनी शिकण्याकरता. परमपूज्य आदरणीय विठ्ठलबाबा देशमुख धर्मशाळेमध्ये राहायला गेलो. बाबाचं दर्शन घेतलं. तिथं राहिल्याच्या नंतर कळलं ही बाबा ब्रह्मचारी आहेत. 2-4 दिवसाच्या नंतर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सद्गुरू जोगबाबा महाराजांच्या संस्थेमध्ये गेलो. तिथे गेलो तर सगळे शिक्षक ब्रह्मचारी. प्रश्न काय उलगला ना, प्रश्न सुटना, ही लोक ब्रह्मचारी का राहतात? 2ऱ्या वर्षाला पाठाला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला गुरुवारी डॉक्टर बाबांचा योग आला पाठ श्रवण करण्याचा. त्यावेळेला बघितलं तेही ब्रह्मचारीच. प्रश्नाचं उत्तर सापडत नव्हतं ही लोक ब्रह्मचारी का राहतात. 3ऱ्या वर्षाला गेल्याच्या नंतर जसं पुढे पुढे अभ्यास करत गेलो त्यावेळेला गीतेवरील ज्ञानोबरायांनी यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती या पदावरली ओवी आली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. ज्ञानोबराय म्हणतात जयाची आवडी न गणिते ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिय करीती विठाला 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 जीवनामध्ये ज्या लोकांनी परमात्म्यावरतीच प्रेम केलं, फक्त जयाची आवडी, अंतकरणामध्ये आवड आहे, अंतकरणामध्ये प्रेम आहे, अंतकरणामध्ये जिव्हाळा आहे, स्नेह आहे, पण तो मायेतील पदार्थांकरता नाहीये, संसाराकरता नाहीये. परमात्म्याचं प्रेम अंतकरणामध्ये आहे आणि त्या परमात्म्याच्या प्रेमाखातर या लोकांनी काय केलं? जाळोनी संसार बैसलो अंगणी. परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरता या महापुरुषांनी विषयाला तिळांजली देऊन टाकली, संसाराची राख रांगोळी करून टाकली. पण अशा सुद्धा साधकाला ज्यांनी जीवनामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करण्याची पैज घेतली त्या साधकाला सुद्धा मायेने पैजेने जिंकवलं की नाही? विठाला विठाला कशा करता सांगतो मी. जर जीवनामध्ये तुम्हाला तत्वज्ञान प्राप्त करायचं असेल तर पहिला विवेक लागतो जीवनात. कशाला म्हणतात विवेक? सदसंगतीने. आत्मा हा अविनाशी आहे, तद व्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी आहे असा ज्याचा निश्चय आहे त्यास विवेक म्हणतात. विचारसागर. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर विवेक उत्पन्न होतो आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतरच कळतं की जगामध्ये आपलं कोणी नाही बाबा. संसारातील पदार्थ हे नातलग, आई वडील, बहीण भाऊ कुणी कुणाचं नाही, नाही कुणाचे कुणी.
तुझे नव्हे रे कुणी अंतील जाशील एकला प्राण्या माझे राहते निराळे रांडा पोरे सकळ राहते निराळे रांडा पोरे सकळ हे राहती निराळे रांडा पोरे सकाळ राहती निराळे रांडा पोरे सकाळ कळो येईल काळी कळो येईल काळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राणप्रयाणाची वेळी राहते निराळे रांडा पोरे सकळ राहते निराळे रांडा पोरे सकळ हे राहती निराळे रांडा पोरे सकाळ राहती निराळे रांडा पोरे पोरे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी ज्या वेळेला शरीरातून प्राण निघत असतो ना त्यावेळेला कळतं बाबा या जगामध्ये आपलं कोणी नाहीये. धनानि भूमौ पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. शास्त्रकार सांगतात ज्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या पत्नीवरती तुम्ही जीवापाड प्रेम केलं ती पत्नी कुठपर्यंत आहे? भार्या गृहद्वारे. जी पत्नीवरती आपण जीवापाड प्रेम करतो तिचं ऐकून आई वडिलाचं सुद्धा ऐकत नाही ती पत्नी कुठपर्यंत आहे? घरद्वारे घराच्या द्वारापर्यंत आहे. एकादश पाहत नाही, सोमवार पाहत नाही, गावात सप्ताह पाहत नाही, श्रावण महिना पाहत नाही, मित्रांना घेऊन ढाब्यावर जाऊन पार्ट्या करतो. ज्ञानोबरायने अशा मित्रांकरता काही सुंदर ओवी लिहिली. ज्ञानोबराय म्हणतात की हा जो मनुष्य आहे ना, ज्ञानोबरायने त्याला मूर्ख विशेषण दिलंय. हा मूर्ख मनुष्य घरी मायबापाला नीट बोलत नाही, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींचा आदर करत नाही, त्यांना सन्मान देत नाही, परंतु मित्रांना गाड्यावर घेतो आणि हॉटेलमध्ये ढाब्यावर जाऊन पार्ट्या करतो. ज्ञानोबराय त्याला मूर्ख म्हणतात. जर असं कोणी करत असेल तर उभी ऐका. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एर विश्व भरे आदरा मूर्ख जैसा. ज्ञानोबराय म्हणतात घरी मायबापाला नीट बोलत नाही. जर शुगर असेल तर त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या संपल्यात का हे विचारपूस चौकशी सुद्धा करत नाही. रात्री उशिरा आला तर विचार सुद्धा नाही आई जेवली का, बाबा जेवले का, नाही. पण मित्रांना मात्र पार्ट्या करतो. ज्ञानोबराय म्हणतात मूर्ख जैसा. विठाला 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 विठाला. अरे ज्या मित्रांकरता तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर करता, आई वडिलांचा विचार सुद्धा करत नाही, काय सामान्य आहेत मायबाप? सकल तीर्थांची ये धुरे जे का माता जे का माता पितरे. अरे सर्व तीर्थांचं महत्वाचं फर्स्ट लाईन जर कोणते असेल, ठिकाण जर कोणतं असेल तर ते आई वडील आहेत. या विश्वातले सर्व तीर्थ तुमच्या मायबापाच्या चरणावरती येऊन शुद्ध होतात. एवढं मोठं स्थान, श्रेष्ठ स्थान आई वडिलाचं आहे. पण व्यक्ती त्यांची डावलना करतो, त्यांची उपेक्षा करतो आणि मित्रांना जास्त महत्व देतो. पण ते मित्र कुठपर्यंत आहेत? जन स्मशाने. ते मित्र तुमच्या फक्त स्मशानापर्यंत येतात. आणि ज्या जिभेचे चोजले पुरवण्याकरता तुम्ही खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, पाहू नये ते पाहिलं, जाऊ नये तिथे गेलात, करू नये ते केलं, आयुष्यभर भ्रष्ट जीवन जगलं, तो देह कुठपर्यंत आहे? देहश्चितायाम. मग सोबत काय येतं? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्मानुगो गच्छति जीव एकहा. विठाला 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 विठाला. या जगामध्ये कोणीच नाही आपलं, फक्त या जगामध्ये आपला आहे तो परमात्मा. आणि हा विवेक कुठे उत्पन्न होतो? फक्त संतांच्या संगतीमध्ये. म्हणून तर आद्यगुरु शंकराचार्य सांगतात गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनायच वित्तम. नेयम सज्जन संगे चित्तम. सज्जनाच्या संगतीमध्ये जा, संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर कळेल की बाबा हा संसार जो आहे हा क्षणिक आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अब्राहाची सावली जाईल रया. हा विवेक संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर उत्पन्न होतो. सामान्य हा विवेक. अंतःकरणामध्ये विवेक उत्पन्न होणं म्हणजे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. 50-50, 60-60 वर्ष झाले आपल्याला परमार्थात, पण अजून विवेक उत्पन्न नाही झाला महाराज.
जर आपल्या अंतकरणामध्ये जर वारकरी म्हणून घेऊन जर आपल्या अंतकरणात जर विवेक उत्पन्न होत नसेल, जर आपल्या अंतकरणामध्ये विवेक उत्पन्न झाला असता तर आपण आळंदी पंढरपूरच्या रस्त्याने चालत असताना थोबडात तंबाखू टाकून रस्त्यावर थुकलो असतो का? वाह वाह. साधा विवेक नाही आपल्याला व्यवहारातला. कशा करता बोलतो माहितीये? निष्ठावंत जे वारकरी आहेत ना महाराज, तुमच्या आमच्यासारखे सोडून द्या, पण जे निष्ठावंत वारकरी आहेत ते पायात चप्पल घालत नाहीत. आळंदीपासून पंढरपूर जात असताना मोकळ्या अनवाणी पायाने चालतात. परमात्म्यावरती श्रद्धा असते त्यांची. त्यांना जर विचारलं ना, अहो बाबा पायाला काटा टोचेल, खडा रुतेल, पायामध्ये काही घाला, ते आपल्याला सांगतात महाराज अहो टुटू द्या पायाला. का? कारण साधू संतांनी सांगितलंय आळंदीपासून पंढरपूरला जात असताना तुमच्या पायाला जेवढे खडे रुततील जेवढे रुततील तेवढे तुम्ही जीवनामध्ये करून ठेवलेले पापाचे डोंगरे, त्या डोंगराचं दहन होतंय. तृणाग्नी मिळे समरस झाले. सर्व पाप जे आहेत हे दग्ध होतात. ही त्या भक्तांची, त्या वारकऱ्यांची श्रद्धा असते म्हणून ते पायात काहीच न घालता रस्त्याने चालतात महाराज. आणि आपण तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन जर रस्त्यावर थुकलो आणि अशा श्रद्धावान महापुरुषाचा पाय जर त्या थुंकीमध्ये भरला तर पाप आहे का पुण्य आहे? साधा विवेक आपल्या अंतकरणात उत्पन्न होत नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. व्यवहारातला जर विवेक आपल्याला कळत नाही तर परमार्थातला विवेक आपल्याला काय कळेल? जर परमार्थातला विवेक आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न झाला असता तर आपण संसारामध्ये गुरफटून पडलोच नसतो. म्हणतो आपण संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. म्हणतो की नाही आपण? पाठ आहे की नाही आपल्या तुमची? मला एक सांगा तुमच्या इमानदारीने, खरं माझा अधिकार नाही तुम्हाला बोलायचं, पण उभं राहिलो म्हणून तो आव आणून मला बोलावंच लागणार आहे आणि तुम्हाला ऐकावंच लागणार आहे 2 तास. एका ग्लासामध्ये शरबत भरलंय आणि त्या शरबतामध्ये हलाहल नावाचा विषाचा एक थेंब टाकला. आता तुम्ही प्याल का? तुम्हाला सांगितलं 1 लाख रुपये देतो, प्याल का तुम्ही? 2 लाख? किती लाख पैसे दिल्याच्या नंतर तुम्ही ते शरबत प्याल? तुमच्यापैकी कोण पिल सांगा? आत्ताच पैसे देतो मी तेवढे. कोण पिल का? नाही पिणार. ज्ञानोबाराने उदाहरण दिलं महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात विषय रांधिली रससोय जय जीवनारा ठावी होय तै तो ताटाची सांडून जाय जिया परी. ज्ञानोबाराय म्हणतात 15 दिवसाचा उपवासी व्यक्ती आहे, त्याला खायला मिळालं नाही, जेवायला बसला, पंचपक्वान्नाचं ताट आहे जसं आता आम्हाला दिलं होतं. काय जेवण दिलं महाराज? पंचपक्वान्नाचं ताट, आणि जेवायला बसला. पण शेजाऱ्या माणसाला त्याची दया आली आणि त्याने सांगितलं भाऊ तू जेवायला बसलास, ज्याची पंगत आहे त्याचा काही संबंधी? ते म्हणला नाही. काही नातलं? नाही. काय संबंध? काहीच नाही. मग जेवायला कसं काय बसला? भूक लागली म्हणून बसलो. त्या शेजाऱ्याने सांगितलं भाऊ तू ज्या ताटावर जेवायला बसलास त्या पात्रामधल्या भोजनामध्ये विष कालवलंय, या घरा मालकाला दरवर्षी एक बळी द्यावा लागतो, तेव्हा ही पापाने कमवलेली संपत्ती त्याला पचते. तुला बळीचा बकरा बनायचाय का बघ. आता 15 दिवसाचा उपवासी तो जेवल का? तो उठला, पण त्याचा मालकाने त्याने सांगितलं का हो का बस उठला? त्याने सांगितलं जेवायचं नाही. का? भूक नाही. का भूक नाही? 1 घास जेवा. त्याने सांगितलं नाही जेवणार. 1च घास जेवा, 1000 रुपये दक्षिणा देतो. ते मला नाही जेवणार. 2000, 10,000, 1 लाख. त्याने सांगितलं करोड रुपये दिले तरी जेवत नाही. का? कळलंय त्याला त्या अन्नामध्ये विष आहे. व्यक्तीला जर कळलं अन्नामध्ये विष आहे तर तो व्यक्ती ते जेवण जेवण्याकरता प्रवृत्त होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तैसा संसारा या समजता जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागी. अन्नामध्ये विष आहे कळल्याच्या नंतर व्यक्ती ते भोजन ग्रहण करण्याकरता प्रवृत्त होत नाही. मग संसारामध्ये दुःख आहे, संसार दुःखाचं मूळ आहे, हे पाठ असताना देखील तुम्ही त्याच्यामध्ये प्रवृत्त होता. हे शहाण्याचे लक्षण आहेत का येड्याचे लक्षण आहेत? ज्यांना पाठ नाही त्यांचा विषय सोडून द्या, पण ज्यांना पाठ आहे त्यांचं काय? विठाला याचा अर्थच असा आहे आपल्याला त्या शब्दांची शक्तीच कळली नाही महाराज. नाही कळली आपल्याला ही शक्ती. आपण शब्द पाठ केले लोकांवर इम्प्रेशन टाकण्याकरता, आपण शब्द पाठ केले लोकांनी आपल्याला वारकरी म्हणण्याकरता. संतांचे शब्द कळल्याच्या नंतर माणूस त्याच्यात प्रवृत्त होईल का? नाहीच होऊ शकत महाराज. ज्या अर्थी पाठांतर असून अर्थ कळून व्यक्ती त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो याचा अर्थ असा आहे तो जीवनामध्ये प्रमाद करतोय. आणि प्रमाद करणारा व्यक्ती जीवनामध्ये कुठल्याच ध्येयाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. स्वामी अखंडानंद सांगतात जो व्यक्ती अपने जीवन में आज्ञा पालन और प्रतिज्ञा पालन नहीं कर सकता वो कभी भी
किसी भी विषय का निश्चय जीवन में नहीं कर सकता। विठाला 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 संतांनी विवेक आपल्याला सांगून ठेवला, पण आपला विवेक कुठे जागा आहे का? नाही. विवेक ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जागा झाला आणि त्याला संसाराविषयी वैराग्य उत्पन्न झालं, तो व्यक्ती परत संसारात रमतो का? नाही रमत महाराज. उठले येणी वैराग्य येणी, हा त्रिवर्ग वैसा सांडणे, जैसे वमुनिया शुने आताची गेली. काय उदाहरण आहे ज्ञानोबरायचं महाराज. ज्ञानोबराय म्हणले, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं त्या व्यक्तीला संसारातले भोग कसे दिसतात. ज्ञानामध्ये उदाहरण दिलंय कुत्र्याचं. कुत्र्याने केलेली उलटी ती पाहिली कधी तुम्ही? कुत्र्याने उलटी केली आणि नुकतीच त्याच्यातून वाफा निघतात, असं बघितलंय कधी? किती किळसवानं होतं का? कुत्र्याने जर उलटी केली आणि त्याच्यातून वाफा निघल्या, ती गरम गरम उलटी पाहिली, कुणाला पिण्याची इच्छा होते का? कुणाला तरी होईल का? नाही होऊ शकत. ज्याप्रमाणे कुत्र्याने केलेली उलटी ती खाण्याची, ती प्राशन करण्याची, ती उलटी सेवन करण्याची कुणाचीच इच्छा होत नाही, त्याप्रमाणे ज्या व्यक्तीला भोग त्या उलटीप्रमाणे वाटतात, समजून घ्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वैराग्य उत्पन्न झालंय. जर असं वैराग्य ज्या वेळेला जीवनामध्ये उत्पन्न होतं त्यावेळेला समजून घ्या तो व्यक्ती विवेकातून दुसऱ्या पायरीवर गेलाय. विठाला 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 जीवनामध्ये किती सुंदर दृश्य असू द्या, जर त्या सुंदर दृश्याने तुमच्या चित्ताला आकर्षित केलं नाही तर समजून घ्या की तुम्हाला वैराग्य उत्पन्न झालंय. महाराज, या मृत्यू लोकातलेच भोग आपल्याला सुधरू देणार, तर स्वर्गातले भोग जर आपल्या पुढे आले तर कसं होईल? आणि आपण चाललोय परमार्थाच्या गप्पा करायला. परमार्थातली दुसरी पायरी आहे वैराग्य. आणि ते वैराग्य सामान्य नसतं महाराज. वैराग्य असावं गोरोबा काकासारखं. काय वैराग्य होतं, प्रचंड वैराग्य महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य पहा, साधू संतांचं वैराग्य पहा. आपल्याला सामान्य या मृत्यू लोकातले भोग आकर्षित करतात. हे भोगच आपण सोडू शकत नाही, तर स्वर्गातील आणि सत्यलोकातील ब्रह्मलोकातील भोग आपण कधी त्याग करू? स्वर्गातील जर सुखाचं जर वर्णन केलं तर स्वर्गामध्ये काय काय आहे? अरे त्या ठिकाणी पिण्याकरता अमृत आहे, अमृत तुल्य नाही. आपण अमृत तुल्यच पितो वारीच्या वाटाने. स्वर्गामध्ये अमृत आहे पिण्याकरता, फिरण्याकरता. इनोवान पजिरोन असल्या BMW असल्या छाटछूट गाड्या नाही. स्वर्गामध्ये फिरण्याकरता काय माहितीये का? ऐरावत उच्चैश्रवा नावाचा घोडा आहे. तिथल्या सडका चिंतामणीच्या आहेत. आपल्यावानी खड्डे नाही. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. चिंतामणीच्या सडका आहेत त्या ठिकाणी. आपल्यासारखे येड्या बाबडीचे जंगल नाही तिथं. कल्पतरूचे बगीचे आहेत महाराज. दूध पिण्याकरता जरशा नाही, कामधेनू. नृत्य करण्याकरता ह्या टीव्हीत दिसतात त्या अप्सरा येड्या नाही. किती फेरन लावलेला होती काय माहित बिचारी. या सामान्य नटे नाही तिथं. उर्वशी, मेनका, रंभा, तिलोत्तमा, एकापेक्षा एक सुंदर महाराज. त्या अप्सरा त्या ठिकाणी नाधिन धिन्ना करतात. सामान्य सुख आहे काय तिथं? अरे तिथलं सुख जर पाहायचं असलं ना, जाऊ दे आता. विठाला ज्ञानोबराय म्हणतात ही लोक कशी विचित्र आहेत माहितीये का? स्वर्गीची उर्वशी ऐकून या मानसी, वारा त्या लावी ती आकाशी यागाची या. ज्ञानोबराय म्हणतात स्वर्गातील उर्वशी भोगण्याकरता प्राप्त व्हावी म्हणून ही लोक यज्ञ करतात. हो, सामान्य नाही का? इथलेच भोग आपल्याला सुधरू देणार. इथल्याच भोगामध्ये आपण किचपट पडलो. इथल्याच भोगाचा त्याग करणं होईना तर स्वर्गातले दिव्य भोग आपण कधी त्याग करू? याचा अर्थ वैराग्य सुद्धा आपल्या ठिकाणी नाहीये. शम, दम, श्रद्धा, तितिक्षा, उपरम कधी येणार आपल्या जीवनात आणि कधी मुमुक्षत्व उत्पन्न होणार? महाराज, या जीवनामध्ये विवेक उत्पन्न होणं, वैराग्य उत्पन्न होणं, शमाडी शतक जीवनात उत्पन्न होणं, मुमुक्षत्व उत्पन्न होणं याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. 1-2 जन्माची नाही. ज्ञानोबरायला एका व्यक्तीने प्रश्न विचारला, माऊली, वयाच्या 22व्या वर्षी तुम्ही समाधी घेतलीत, एवढ्या कमी वयात तुम्ही समाधी घेतली, ज्या वयामध्ये वर्तमान काळात मृत्यू लोकात व्यक्तीला लग्न करण्याचं परमिशन सरकार देतं, त्या वयामध्ये तुम्ही समाधी घेतली, काय वैराग्य असेल तुमचं?
पण ज्या ज्ञानोबरायांनी संसाराला तिळांजुळी दिली, त्या ज्ञानोबरायांनी ज्यावेळेला परमात्म्याला पाहिलं, त्यावेळेला त्या परमात्म्याविषयी त्यांच्या अंतकरणात किती प्रेम उत्पन्न झालं. हे प्रेम का उत्पन्न झालं, कसं काय उत्पन्न झालं? ज्ञानोबरायांनी परमात्म्याला बघितलं आणि तो परमात्मा ज्ञानोबरायाला किती सुंदर दिसला. ज्ञानोबरा सांगतात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. हे साजनी, हे सखे, लोचनी रूप पाहता सुख झाले हो. हे साजनी, हे सखे, मी माझ्या डोळ्याने त्या परमात्म्याला बघितलं आणि माझ्या हृदयाला सुख प्राप्त झालं. परमात्म्याला सुख पाहून आपल्याला सुख कधी झालंय का? तुमच्या इमानदारीने खरं सांगा, तुम्ही परमात्म्याला ज्यावेळेला पंढरपूरला गेल्याच्या नंतर पाहता, त्यावेळेला तो परमात्मा तुम्हाला सुंदर दिसतो का काळा दिसतो? कसा दिसतो? काय अनुभव काय तुमचा? तुम्ही कोणीच बोलत नाहीत का? आपल्याला परमात्मा काळा दिसतो. कारण काय माहितीये? जशी दृष्टी असेल ना, तशी सृष्टी दिसत असते. आमच्या शाळेवर सुविचार होता, जशी असेल दृष्टी तशी दिसेल सृष्टी. दृष्टी बदला, सृष्टी आपोआप बदलते. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे बाबा विनोद सांगत असतात, एक व्यक्ती चैत्र महिन्यामध्ये म्हैस घ्यायला गेला बाजारात. कोणत्या महिन्यात? भर उन्हाळ्यात, चैत्र महिन्यात. बायकोने सांगितलं, कुठं चालले हो? ते म्हणले, काय नाही, म्हैस आणायला चालू. उन्हाळ्यात? तुमच्या इकडे काय उन्हाळा आणि पावसाळा सारखाच आहे. आमच्या इकडे सांगतो मी, आमच्या इकडे पाणीच नाही महाराज. आमच्या इकडे पाणी दिसतं लोकांच्या डोळ्यात, शेतात नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आमचा एखादा माणूस चैत्र महिन्यात म्हैस घ्यायला गेला. बायकोने विचारलं, कुठं चालले? सकाळी सकाळी एवढे मोठे पैसे घेऊन त्याने सांगितलं, चैत्र महिना आहे, म्हैस आणतो. ती म्हणली, येडे का खुळे, चैत्र महिन्यात कुठं म्हैस आणत असतात का? माणसाला खायला काय नाही, माणसाला प्यायला पाणी नाही, त्या म्हशीला कुठं पाजिता? त्याने सांगितलं, अगं येडे, अजून 1-1.5 महिन्यात पाऊस पडेल, चांगलं खायला होईल, म्हैस चांगली आपल्याला उपयोगाला पडेल, मग नंतर आणू पाऊस पडल्यावर, आता कशाला? त्यांनी सांगितलं, आता म्हशी स्वस्त असतात, कारण खायला काही नसतं ना, म्हणून लोक विकतात, त्यामुळे स्वस्त भेटतात, आत्ता घेऊन येतो. बायकोचं त्याने ऐकलं नाही, गेला बाजाराला. अशी म्हैस घेतली त्यांनी, जरा सोस्यासाठीचा वार आला तर त्या वाऱ्यात उडून जाईल अशी म्हैस घेतली त्यांनी आणि घरी घेऊन आला. बायकोने बघितलं आणि बायको म्हणली, खरोखर सटकली याची आता. आता मला खरंच, आतापर्यंत ती म्हणली मी संशयात होते की वेडे झालेत की काय, पण आता संशयात नाही, आता निश्चयात आहे, 100% म्हातारं चढलं. अरे या काळामध्ये चैत्र महिन्यात कुठं म्हैस आणत असतात का? आणली तर आणली, ती अशी आणली, हवा आली तर उडून जाईन. ती म्हणली, का हो, कशाला आणली म्हैस? आता हिच्या शक्तीच नाही राहिली तरी प्रेग्नेंट कशी राहील? कसं दूध व्हायचं आणि कसं काय व्हायचं? तर मला काळजी करू नको. त्यांनी आपल्या क्षेत्रातून 2 रुपयाचा चष्मा काढला. तो चष्मा कोणता होता? हिरवा. माहिती का तो 2 रुपयाचा चष्मा? यात्रेला गेल्याच्या नंतर आपल्याला पप्पा घेत होते आपले, माझे वडील मला 2 रुपयाचा चष्मा घ्यायचे. तो डोळ्यात घातला की खड्डी दिसायची पुढं. आता तो हिरवा चष्मा आणला त्या बहादरांनी आणि तो त्या म्हशीला घातला. कोणता? हिरवा. आणि तिच्या पुढं वाळल्याला कडबा टाकला. आता हिरवा चष्मा घालून तिच्या पुढे जर तो वाळ्याला कडबा टाकला, तो कसा दिसेल तिला? हिरवा. तुटून पडली ना ती. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. विनोद सोडून द्या. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसत असते. ज्ञानोबराची दृष्टी जेवढी पवित्र होती, हे संपूर्ण विश्व त्यांना परमात्मा स्वरूप दिसत होतं. म्हणून परमात्म्याला ज्यावेळेला ते पाहतात त्यावेळेला त्यांना सुख प्राप्त होतं. पण परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर त्यांना सुख प्राप्त झाल्याचं कारण काय? ज्ञानोबरा सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचं पुण्य उत्पन्न व्हावं लागतं, तेव्हा कुठे व्यक्तीच्या जीवनामध्ये परमात्म्याविषयी प्रेम उत्पन्न होतं. तसं ज्यावेळेला अनंत काळाची साधना, अनंत काळ केलेली तपश्चर्या ज्यावेळेला जीवनामध्ये परिपूर्ण होते, त्यावेळेला जीवनात विवेक उत्पन्न होतो, त्यावेळेला जीवनामध्ये वैराग्य सिद्ध होतं, त्यावेळेला समाधी षटक सिद्ध होतात आणि त्यावेळेला कुठं मुमुक्षुत्व प्राप्त होतं. नंतर व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं. आणि तेही ज्ञान प्राप्त होणं एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला? ज्ञान प्राप्त करण्याकरता या जीवनामध्ये मुमुक्षु लोकांनी काय काय नाही केलं. देईल गुरु शिवा या बुद्धी पांडवा, जन्मशताचा सांडवा टाकीत जे. ज्ञानोबराय सांगतात की या साधकांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला तत्वज्ञान प्राप्त होईल म्हणून आपलं अख्खं जीवन गुरुच्या चरणावरती समर्पित केलं. बघा भारतातला इतिहास पहा तुम्ही, तुम्हाला असे अनेक जिज्ञासू सापडतील की त्यांनी आपलं संबंध जीवन गुरुकुळाला समर्पित केलं. जयाच्या कुळी चिंता, आपलं जीवनच समर्पित करून टाकलं महाराज गुरुला.
स्वतःचा अधिकारच जीवनावर ठेवला नाही का? केवळ फक्त ज्ञान प्राप्त होईल म्हणून. ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं वाटलं काय? ज्ञान कुणाला प्राप्त होतं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परम तत्परस्य यतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम वचिरेणाधिगच्छति. एवढं सोपं वाटलं का जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेणं? नाही. ज्ञानोबर आहे चौथ्या अध्यायामध्ये वर्णन करतात. ते ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा ते तर सेवा हा दारवंटा करुणी तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. पण केव्हा गेले गुरुच्याकडे, माळ घातली, 100 रुपये दक्षिणा दिली म्हणजे ज्ञान प्राप्त होतं होय? नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ आणि मग अपेक्षित आपुले. गुरुच्या ठिकाणी जावं लागतं महाराज. स्वतःचा अहंकार सोडून द्यावा लागतो. रात्रंदिवस सांगतील ती सेवा करावी लागते. तेव्हा कुठं ज्ञान प्राप्त होतं? सोपं नाही ज्ञान प्राप्त करून घेणं. अरे साधं ऐवून रुलरूख हे होत नाही पाठ. हे ज्ञान प्राप्त होण्याकरता पुण्य लागतं. तर तत्वज्ञान आत्मस्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरता किती पुण्य लागत असेल? विठ्ठला 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 विठ्ठला. जे तत्वज्ञान श्री गुरूंच्या सहवासात गेल्याच्या नंतर प्राप्त होतं तेही कुणालाही नव्हतं होत. कुणालाच नाही महाराज. आता सुद्धा तुम्ही जा काशीमध्ये आणि जा एखाद्या आश्रमात आणि सांगा त्यांना आम्हाला उपनिषद शिकवा. शिकवतात का? पहा आज सुद्धा पहिलं तुम्हाला विचारतात बोला गोत्र कोणतं, काष्ट कोणती. आजही जर तुम्ही ब्राह्मण असाल तरच तुम्हाला काशीमध्ये उपनिषद शिकवले जातात याही क्षणाला. त्याला तुम्हाला तत्वज्ञान दिलं जात नाही महाराज. आपल्या महाराष्ट्रातली मुलं ज्या वेळेला महाराष्ट्रातून बाहेर तिकडे काशीला जातात तर त्यावेळेला खोटं बोलून ज्ञान घेऊन येतात. बोलावंच लागतं, पर्याय नाही, नाहीतर शिकवत नाहीत. ब्राह्मण असेल तरच शिकवतात, नाहीतर आजही ते लोक तत्वज्ञान शिकवत नाहीत. पण आमच्या ज्ञानोबरायांनी काय केलं महाराज? लोपले ज्ञान जगी हितने नाते कोणी लोपले ज्ञान जगी. हितने नाते कोणी लोपले ज्ञान जगी. हितने नाते कोणी लोपले ज्ञान जगी. हा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य ज्ञान आरती ज्ञान राजा. हे अवतार पांडुरंग नाव ठेविले जाणे आरती ज्ञान राजा महाकैवल्य राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा. वर्णन केलं ज्ञानोबरायचं. लोपले ज्ञान जगी इतने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. लोपलं होतं महाराज हे ज्ञान. अरे काळ असा होता जर सामान्य व्यक्तीने जर उपनिषदाचे शब्द जरी ऐकले ना, संस्कृतचे शब्द, तर लोखंडाचं पाणी करून त्याच्या कानामध्ये ओतल्या जात होतं. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीने जर संस्कृतचे शब्द ऐकले ना तर लोखंडाचं पाणी करायचं, ते लोखंड तापवायचं. आणि जर ब्राह्मण नसेल आणि त्यानं जर ऐकलं असेल तर त्याच्या कानात ते ओतल्या जात होतं. एवढी भयानक सजा दिल्या जात होती. म्हणून कर्ण काय एवढा तापलेला होता माहितीये तुम्हाला? कर्णाची उपेक्षा झाली जीवनामध्ये. अरे कर्णासारखा श्रेष्ठ धनुर्धर या जगात जन्माला आला नाही अजूनही, अजून सुद्धा नाही. भगवान परमात्म्याला भीष्माचार्याची भीती नव्हती. भगवान परमात्म्याला द्रोणाचार्याचीही भीती नव्हती. पण भगवंताला भीती होती ती फक्त कर्णाची. कारण भगवंताला माहित होतं हा सामान्य नाहीये, हा जन्मताच कवच कुंडल घेऊन आलेला आहे. या पृथ्वी तलावर आतापर्यंत वर्तमान काळापर्यंत दोनच व्यक्ती लंगूट लावून आले महाराज. एक मारुतीराय आणि दुसरा आहे कर्ण. मारुतीराय जन्मताच लंगुटी लावून आलेत आणि कर्ण जन्मताच कवच कुंडल घेऊन आलेला आहे. दोनच व्यक्ती असे आहेत. ज्यावेळेला कुरुक्षेत्रावरती धर्मयुद्ध चालू झालं, अर्जुनाचा आणि भगवंताचा रथ समोरासमोर आला. कर्ण आणि अर्जुन दोन महारथी वीर, एक द्रोणाचार्याचा शिष्य आहे आणि एक भगवान परशुरामाचा शिष्य आहे. दोन महान महारथींचं युद्ध चालू झालंय. अर्जुनाचा बाण ज्या वेळेला कर्णाच्या रथाला लागतो त्यावेळेला कर्णाचा रथ 40 हात लांब जातोय पाठीमाग.
रिवासगेर. काय सामर्थ्य असेल अर्जुनाचं. बाण मारला, कर्णाचा रथ 40 हात माग जात होता. आणि एकूण कर्णाने बाण मारला आणि कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला लागला की अर्जुनाचा रथ फक्त एवढा हलायचा. एवढा जरी हल्ला तरी सुद्धा भगवान म्हणायचे, वाह क्या बात है कर्ण. एकदा ऐकला अर्जुनाने. दुसऱ्यांदा ज्यावेळेला कर्णाने बाण मारला, अर्जुनाचा रथ थोडासा हल्ला. परत परमात्म्याने सांगितलं, वाह क्या बात है, इसे कहते योद्धा. तिसऱ्यांदा ज्यावेळेला कर्णाने बाण मारला, अर्जुनाचा रथ हल्ला, त्यावेळेला भगवान म्हटले, वा 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 क्या बात है, इसे कहते महार धनुर्धर. अर्जुन म्हणला, देवा रात्रीचा तर फुटला नाही ना तू, जसं तुम्ही फुटता. तुम्ही नसाल फुटत, जाणकार लोक आहेत ना, जास्त स्पष्टीकरण नको. रेकॉर्डिंग चालली. विठाला विठाला लय अवघड आहे बालाजी महाराज. एका जणांनी फक्त दारूची नावं सांगितली होती, एवढ्या गोत्यात आलता. ही रेकॉर्डिंग एवढी घातक आहे म्हणून माऊलीने सांगितले उद्या करू नका. मी म्हणणार होतो करू नका, पण म्हणलं आपला जीव बारीक आहे, कशाला उगाच या पाणी करायचंय. विठाला विठाला अर्जुन म्हणला, देवा रात्रीचा तर फुटला नाही ना, तुला कळतंय का काही. अरे मी बाण मारतो, कर्णाचा रथ 40 हात लांब जातोय, तो माझ्या रथाला बाण मारतो, माझा रथ फक्त हलतोय आणि तू म्हणतो क्या बात है करणा. देवाने सांगितलं, अर्जुना जरा विचार कर, तुझ्या रथामध्ये कोण कोण बसलेला आहे. तुझ्या रथामध्ये फक्त तू एकटा नाहीयेस. या सबंध ब्रह्मांडाचा भार टाकून स्वतः मी तुझ्या रथात बसलोय. साक्षात परमात्मा बसलाय आणि तू बघितलंय माझं स्वरूप काय आहे. विश्वरूप दर्शन मध्ये कालोस्मी लोकेश कृत प्रवृद्धो. मी सामान्य नाहीये, जगाचा ग्रास करणारा काळ आहे आणि तो काळ सबंध विश्वाचा पगडा घेऊन ओझ घेऊन तुझ्या रथात बसलोय. सामान्य काय, अख्खा ब्रह्मांड घेऊन बसलोय. आणि मीच एकटा नाही, कैलाशपती भगवान शंकर ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, तो सारथी सारंग धरू अर्जुनी. ध्वजस्तंभावरी वानरू. अरे जो ध्वजस्तंभावर वानर बसला तो सामान्य नाही, तो मूर्तिमंत शंकरू, तो साक्षात शंकराचा अवतार आहे. कोण कोण आहे तुझ्या रथात. वानराच्या रूपाने, मारुतीरायाच्या रूपाने तुझ्या रथात भगवान शंकर कैलासाचा भार घेऊन बसलेत. आणि माझ्या रूपाने साक्षात संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडाचा भार घेऊन मी तुझ्या रथात बसलोय. एवढा भार तुझ्या रथावर असताना सुद्धा चॅलेंज देऊन कर्ण तुझ्या रथाला हलवतोय. बोल कोण श्रेष्ठ आहे. जर आम्ही दोघांनी आमचा भार आमच्या रथातून तुझ्या रथातून काढून घेतला, त्याच्या बाणाची गरज नाही, नुसत्या बाणाच्या हवेने कचरा उडाला तसा उडून जाशील. विठाला विठाला सामान्य होता कर्ण, पण जीवनामध्ये हार मानावी लागली. का? केवळ फक्त ब्राह्मण पुत्र नसल्यामुळे. सामान्य नाही महाराज, काय बुद्धिमत्ता आहे, काय कौशल्य आहे. भगवंताला त्याच्यासोबत छळकपट करावी लागली. परशुरामाला ज्या वेळेला कळालं ह्या ब्राह्मण नाहीये, शाप देऊन टाकला. कारण ब्राह्मण म्हणून खोटं बोलून माझ्याकडून तो तत्वज्ञान प्राप्त करून घेतलंस ना, ही धनुर्विद्या प्राप्त करून घेतली ना माझ्याकडून, तू धनुर्वेद तू मला खोटं बोलून शिकलास. ज्या वेळेला तू तुझ्या जीवनातलं सर्वात श्रेष्ठ अंतिम निर्वाणीचं युद्ध करशील, जा तुला मी दिलेली विद्याच आठवणार नाही. म्हणून ज्या वेळेला अर्जुनाचा आणि कर्णाचं युद्ध चालू झालं त्यावेळेला अर्जुनाने कर्णाला नाही मारलं. कर्ण मेला तो केवळ फक्त गुरूंच्या शापामुळे मेला. कशा करता सांगितलं हे? अरे जातीचा भेद हा कर्णासारख्या महान योद्ध्याला चुकला नाही, तर तुम्ही आमची काय घेऊन बसला. कर्णाला मरावं लागलं केवळ फक्त जातीमुळं. आणि तोच जर त्या ठिकाणी जर ब्राह्मण जर असता किंवा क्षत्रिय असता तर मेला असता का? नसता मेला महाराज. कशा करता सांगतो, कर्णाला सुद्धा जीवनामध्ये हार पत्करावी लागली ती केवळ फक्त जातीमुळे. आणि आता वर्तमान काळात आजही ती परंपरा अव्याहत चालू आहे. आजही जर तुम्ही काशीला गेले तर ब्राह्मण असाल तरच तत्वज्ञान मिळतं, एवढी नाही. पण ज्ञानोबरायने ही पद्धत मोडून टाकली महाराज. अभंगाचं दुसरं चरण. न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, न पाह्याती
तत्वज्ञानाकरता आजही जातीचा भेद पाहिला जातो, पण ज्ञानोबरांनी हा जातीभेद 700 वर्षापूर्वीच मोडून काढला. जर ज्ञानोबरांनी हे तत्वज्ञान जर मराठी भाषेमध्ये जर आपल्या समोर प्रगट केलं नसतं, तर आज मी या ठिकाणी कीर्तनाला उभा नसतो वा वा. आणि तुम्ही इथं बसले नसते. म्हणून ज्ञानोबरायाला वारकरी संप्रदायाचा पाया जो म्हणतात ना, तो याच्याकरताच म्हणतात, कारण ज्ञानोबरायाचा जन्म होईपर्यंत हे संस्कृत मध्ये असणारं बंदिस्त ज्ञान मराठी भाषेमध्ये कोणीच केलं नव्हतं. या जगामध्ये पहिला क्रांती सूर्य जन्माला आला ते ज्ञानोबराय. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मवेदेचा सुकाळू करी, ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देण्याची घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा. काय ज्ञानोबराची प्रतिमा, काय अभिमान, काय स्वाभिमान आहे मराठी भाषेविषयी महाराज, सामान्य नाहीये. अरे ज्ञानोबरांनी ठरवलं असतं अस्खलित ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये केली असती, की जी ज्ञानेश्वरी आजही कोणाला कळत नाही. ज्ञानोबरांनी आपल्या जीवनामध्ये, सबंध जीवनामध्ये 5 श्लोक संस्कृत मध्ये केलेत. यदाक्षरम मनाखेयम आनंदम मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयी. बघा अमृतानुभव, पहिले 5 श्लोक पहा. चांगल्या चांगल्या पंडितांना डोकं खाजवावं लागतं. अरे जाऊ द्या, ज्ञानोबरायाचं संस्कृत सोडूनच द्या. ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीतल्या 18व्या अध्यायातल्या ओव्या वाचायला लावा शिकलेल्या पोरांना. बालाजी महाराज MA बिलबिल झालेला असू द्या, बिल बिल आणि त्याला मन आमच्या सोबत. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रबंज. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प. नाही म्हणता येत विठाला विठाला. विठाला 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 विठाला. एवढी सुंदर ज्ञानेश्वरी या ज्ञानोबरांनी या महाराष्ट्र सारस्वताला दिली महाराज, हे आपलं भाग्य आहे. पण तुम्ही आम्ही म्हणजे श्रीमंत बापाची दरिद्री लेकरं आहेत. वाक्य नाही कळलं घरी झोपताना विचार करा, आणि नाही कळलं पुन्हा एकदा चहा पिऊन विचार करा. तरी नाही कळलं 2-3 बिड्या पिऊन विचार करा. हो महाराज, हा संप्रदाय एवढा श्रीमंत आहे, या संप्रदायाला कमी नाही महाराज. अरे नाथ महाराजांचं वाङ्मय, तुकोबरायांचं वाङ्मय, ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, इतर ग्रंथ सोडून तुम्हाला शेरोशायरी सांगावी लागते. वाव. तुम्हाला पिक्चरचे गाणे इथं म्हणावे लागतात. अरे तुमच्यासारख्या करंट्या कपड्याचे अजून दुसरे कोण आहेत की इथं या व्यासपीठावर उभं राहून तुम्ही पिक्चरचे गाणे म्हणता. अरे तुमच्याकरता ब्रह्मदेवाला स्वतंत्र नरक निर्माण करावा लागेल, आणि अशा मूर्खांना तुम्ही इथं बोलवता. दया या उद्या जरा. अरे ज्ञानोबराय तुकोबरायांनी हे व्यासपीठ निर्माण केलं हे समाजाच्या उद्धाराकरता. वाचा ज्ञानेश्वरी, कळेल तुम्हाला. अंतकरण भरून येतं माझं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नामच नाही पापा, जे नामची नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळा आणि. ज्ञानोबराय म्हणतात या कीर्तनामध्ये सामर्थ्य असं आहे की तुम्हाला कुठलंच प्रायश्चित्त घेण्याची गरज नाही. या कीर्तनामध्ये साक्षात परमात्मा उभा असतो महाराज. सामान्य नका समजू तुम्ही. ब्रह्मभूत काया होतसे होतसे कीर्तनी. कीर्तनी. या कीर्तनामध्ये उभा राहिल्याच्या नंतर शरीरामध्ये ब्रह्मत्वाचा आविष्कार होत असतो महाराज. आणि जर तो कीर्तनामध्ये जर जाणीव झाली नाही तर काय टीव्ही पुढे बसून होईल का? साधू संतांनी परंपरा सांगून ठेवली, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची कीर्तनाची परंपरा अशी आहे, ज्या कीर्तनातून भक्तीचं स्वरूप कथन केलं जातं, ज्या कीर्तनातून वैराग्याचं निरूपण केलं जातं, ज्या कीर्तनातून प्रेमाच्या गोष्टी केल्या जातात, ज्या कीर्तनातून तत्वज्ञानाची चर्चा होते, त्याला कीर्तन म्हणतात. आणि बाकीचा उभा तमाशा विठाला 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 विठाला. मी ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरी विषयी बोलत होतो. संस्कृत मध्ये असणारं तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये आणलं. काय स्वाभिमान आहे ज्ञानोबरायाला मराठी भाषेचा. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरीचं सामान्य ज्याचं अंतकरण शुद्ध आहे, पवित्र आहे, त्यांचा विषय सोडा. पण खेचर असतो ना, खेचर, त्या खेचराने जरी माझी ज्ञानेश्वरी ऐकली ना नुसती कानाने, काय होईल? खेचराची ही मना
आणि सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडी. ज्ञानोबराय म्हणतात खेचर आहे म्हणजे ज्याला काय खावं कळत नाही, काय प्यावं कळत नाही, कुठं जावं कळत नाही, काही खातो काही पितो. खेचर म्हणजे खेचरती इति खेचरः, जो आकाशात भ्रमण करतो त्याला राक्षस म्हणतात. आणि त्या राक्षसाप्रमाणे जो जीवन जगतो अशा खेचर व्यक्तीने जरी माझी ज्ञानेश्वरी ऐकली ना तर ज्ञानोबराय म्हणतात खेचराची या ही मना आणि सात्विकाचा पान्हा. जो व्यक्ती खेचर आहे आणि त्याने जरी माझी ज्ञानेश्वरी ऐकली ना तर त्याच्या सुद्धा अंतःकरणामध्ये सत्वगुण उत्पन्न होईल. आणि ज्याचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे, शोज्वळ आहे, सरळ आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, नम्रता आहे, मृदुता आहे, आर्जवता आहे, अशा व्यक्तीने जर माझी ज्ञानेश्वरी ऐकली ना श्रवणासवे सुमना समाधी जोडी. सुमान व्यक्तीने जर माझी ज्ञानेश्वरी ऐकली तर त्याला ऐकता क्षणी समाधी प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये महाराज. ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये केली. ज्ञानोबराय मराठीचं वर्णन करत असताना म्हणतात तेरी संस्कृताची गहणी तोडून मराठी शब्द सोपाने रचिले धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी मनोनी भलतेने एत सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे एतुलेने संसाराशी द्यावे तिळोदक. ज्ञानोबराय म्हणतात संस्कृतामध्ये असणारे हे बंदिस्त ज्ञान माझ्या निवृत्तीनाथ महाराजांनी त्याची दगड घडवली आणि त्याचा घाट तयार केला. जसा इंद्राणीला घाडवा आणला ना आता स्नान करण्याकरता किती सोपं झालं, तसं हे संस्कृत मध्ये असणारी ही तिरे निवृत्तीनाथ महाराजांनी तोडून काढली, मराठी शब्दाने ती घडवली. आता या गीतारूपी तीर्थामध्ये कोणी या स्नान करा आणि सुस्नात व्हा. आणि स्नान करून काय करा येतुलेने संसाराशी द्यावे तिळोदक. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याने या ज्ञानेश्वरी ग्रंथाला आपलं जीवन केलं ना महाराज त्याला जीवनामध्ये परत दुसरं काहीच करण्याची आवश्यकता नाही. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी. आणि हे काय आपल्या स्वाम्या गोम्याने नाही सांगितलं विनोदाचार्यांनी एखाद्या सोमुखे आपण सांगे श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. हे ज्ञान जे सांगितलंय ज्ञानेश्वरी जी सांगितली ही सामान्य नाहीये. कोणी सांगितली? साक्षात भगवान विष्णू. भगवान विष्णूने कृष्ण अवतार धारण करून ही गीता सांगितली. आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया. परमात्म्यानेच अवतार धारण केला आणि त्याच परमात्म्याने ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. म्हणून ज्ञानोबराय सामान्य नाहीत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महान विष्णूचा असणारा अवतार महाविष्णूचा अवतार म्हणजेच ज्ञानोबराय आहेत. आणि त्या ज्ञानोबरायने ही ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. सामान्य नाहीये. म्हणून ही ज्ञानेश्वरी जोही व्यक्ती श्रवण करेल किंवा जो अर्थपाठ करेल किंवा जो वाचने उच्चारण करेल त्याला मोक्षच प्राप्त होईल. ज्ञानोबराय याच्याकरता उदाहरण दिलं. ज्ञानोबराय म्हणले ज्याला ज्ञानेश्वरी कळते त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल. ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही त्यांनी फक्त त्या ओव्या ऐकल्या त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल. आणि ज्याला ज्ञानेश्वरी केवळ फक्त वाचली त्यांनी ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा अर्थ कळला नाही फक्त वाचल्या ओव्या ज्ञानोबराय म्हणतात त्याला सुद्धा मोक्षच प्राप्त होईल. सामान्य फळ सांगितलं. ज्ञानोबरायने उदाहरण दिल्याच्या करता श्रीमंत व्यक्तीचं. एखादा श्रीमंत व्यक्ती असेल त्याच्या घरी 3 मजली इमारत असेल आणि त्या 3 मजल्यामध्ये त्यांनी 3ऱ्या मजल्यावर काही लोक बसवली, दुसऱ्यावर काही बसवली आणि पहिल्यावर काही बसवली. आता तो असं करतो का 3ऱ्या मजल्यावरला गुलाबजाम, दुसऱ्या मजल्यात बसलेला जिलेबी आणि खाली बसलेला बेसन भाकर असं करतो का तो? नाही. अरे तो समर्थ आहे. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षोची लाभे. ज्ञानोबराय म्हणतात श्रीमंत व्यक्ती आहे समर्थ आहे त्याच्या घरी जर जेवायला गेला तर 3ऱ्या मजल्यावर बसलेल्या व्यक्तीला जे पक्वान नाहीत तेच पक्वान पहिल्या मजल्यावर बसलेल्या व्यक्तीला आहेत. तसं ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी एवढी श्रीमंत आहे त्या ज्ञानेश्वरीचं जो पारायण करतो त्यालाही मोक्षच प्राप्त होतो. जो त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो अर्थचिंतन करतो त्यालाही मोक्षच प्राप्त होतो. आणि जो केवळ फक्त कानाने ऐकतो ना त्याला सुद्धा मोक्षच प्राप्त होतो. एक अवधानाचा पुडा ओव्या ऐका आता. विडा पाऊड भीतरा घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या ते निजबोधे विरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज ज्ञानोबरायांनी असा आशीर्वाद दिलाय ज्ञानेश्वरीला घवघवून
ज्ञानोबराय म्हणतात जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कायेने वाचेने आणि मनाने ज्ञानेश्वरीचा दास होईल त्याला काय प्राप्त होईल? काया मने वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानोबराय म्हणतात जो व्यक्ती आपलं सर्वस्व आपलं तन मन धन सर्वस्व ज्ञानेश्वरीला समर्पण करील आणि ज्ञानेश्वरीच एकमेव ग्रंथ आपल्या जीवनात करील ना तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करील. ज्ञानोबराय म्हणतात तो स्वानंद म्हणजे ब्रह्मरूपी साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. 5 वर्षाकरता नाही, परमानंट. विठाला 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 विठाला. हे जरी नाही कळलं तर तुमच्या पाठांतरातली ओवी सांगतो आता ऐका. ज्ञानोबरायांनी या ग्रंथाला कसा आशीर्वाद दिलाय आणि ज्ञानोबरायांनी मागितला आणि निवृत्तीनाथ महाराजांनी दिला. आणि ग्रंथ ओपजीवी विशेष लोकी ये दृष्ट अदृष्ट विजय होवावेजी. ज्ञानोबराय म्हणतात या लोकांमध्ये काही विशेष लोक आहेत, पण कोणते विशेष आहेत? गळ्यामध्ये चैनी घालून आले ते विशेष आहेत का? बिलकुल नाही. आणि ग्रंथ उपजीवी ज्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा उपजीविकेचं साधन आहे. म्हणजे काय भावकथा करून काय 1000 रुपये घेतात असं का? उपजीविका म्हणजे काय पोट भरण्याचं साधन नाही महाराज. जे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जगूच शकत नाहीत, जे ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याशिवाय राहूच शकत नाहीत, ज्यांचा प्राण ज्यांचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वरी झालेला आहे असे ग्रंथ उपजीवी जी लोक आहेत ते विशेष आहेत या जगामध्ये. म्हणून तुम्ही पहा ज्ञानेश्वरीला समर्पण केलेले लोक तुम्हाला डोळ्याने सुद्धा पाहायला भेटत नाहीत महाराज. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात असे जे विशेष लोक आहेत ना या जगामध्ये त्यांना दृष्ट अदृष्ट विजय हो विजी. त्यांना या लोकातले तर सगळे फळ प्राप्त होतील याच्यात संशय नाही, पण ज्या वेळेला ते विदेह कैवल्याला प्राप्त होतील त्यावेळेला त्यांना परलोक सुद्धा किंबहुना मोक्ष त्यांना प्राप्त होईल. म्हणजे जीवन जगत असताना ते जीवनमुक्ती भोगतात आणि देह पडल्याच्या नंतर विदेह कैवल्याला प्राप्त होतात. विठाला 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 विठाला. एवढा भयानक एवढं तत्वज्ञान पवित्र तत्वज्ञान ज्ञानोबरायला कुणाला पाजलं ज्ञानोबरायनी? तुम्हा आम्हाला. पण किती दुर्भाग्य आहे आपण. तुमची आमची अवस्था कशी झाली माहितीये? अरे ज्ञानोबरायने हे तत्वज्ञान आपल्या करताच केलं, पण का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी परी पराग शेवी जे भ्रमरी एरा चिखुलची उरी. ज्ञानोबरायने उदाहरण दिलं महाराज. ज्ञानोबरायने ही ज्ञानेश्वरी तुम्हा आमच्यावरती कृपा करून मराठीमध्ये केली, पण दुर्भाग्य आपल्याला युट्यूब पाहायला वेळ आहे, आपल्याला फेसबुक पाहायला वेळ आहे, आपल्याला नको ते पाहायला वेळ आहे, पुस्तकं कादंबऱ्या वाचायला वेळ आहे, वर्तमानपत्र वाचायला वेळ आहे, पण दुर्भाग्य आहे आपल्याला 5 ओव्या वाचायला वेळ नसाव्या. किती दुर्भाग्य आहे महाराज आपलं. 5 ओव्या साध्या ज्या ज्ञानोबरायने आपल्या जीवनाची संपूर्ण तपश्चर्या ज्ञानेश्वरीमध्ये ओतली महाराज. सामान्य नाहीये. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्हाला सामान्य वाटतो? ज्ञानोबरायची तपश्चर्या म्हणजे ज्ञानेश्वरी आहे महाराज. ज्यावेळेला ज्ञानोबराय नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी सांगत होते, ज्ञानोबराय कशी बोलत होते महाराज कल्पना करा. साच आणि मवाळ मितुलयाने रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताची. काय गोड बोलणं असेल संतांचं. ज्ञानोबराय म्हणतात परमात्मा अर्जुनासोबत कसा बोलला. कल्पनाच बघा फक्त ज्ञानोबरायच्या काय कल्पना आहेत. ज्ञानोबराय म्हणतात पिकली या सुखाचा परिमळू की निवालिया अमृताचा कल्होळू तैसा कोवळा आणि रसाळू बोल बोलला. ज्ञानोबराय म्हणतात परमात्मा अर्जुनाला किती गोड बोलला. पिकलिया सुखाचा परिमळू. महाराज जर एवढं गोड बोलणं जर आपल्या जीवनामध्ये आलं ना घरात भांडणच होणार नाहीत, स्वर्ग नांदेल तुमच्या घरात. पण लोक बोलताना चा आयला म्हणून बोलतात. सुरुवातच इथून. ज्ञानोबरायचं बोलणं काय. साच आणि मवाळ. परमात्मा अर्जुनासोबत कसा बोलला. पिकलिया सुखाचा परिमळू. तुमच्या इकडे शेंदाड आहे का? शेंद ते पिकल्याच्या नंतर कसा सुगंध येतो पहा. पिकलिया सेंद कडू पण गेले. ते सेंद पिकलं ना एवढा त्याचा सुंदर वास येतो ना. बरं आंबा जर चांगला गावठी आंबा असेल ना गावरान आणि तो जर पिकला ना महाराज एवढा सुंदर सुगंध येतो त्याचा. ज्ञानोबराय म्हणतात सुख पिकलंय सुख. कोणतं हे विषयक सुख नाही, ब्रह्मसुख. पिकलिया सुखाचा परिमळू. ते सुख पिकलं आणि त्याला सुगंध सुटला. आता कसा असेल तो सुगंध कल्पनाच करा. तेवढं गोड परमात्मा बोलत होता आणि त्या परमात्म्यापेक्षाही गोड ज्ञानोबराय बोलतात. काय ज्ञानोबरायचं बोलणं आहे. ते ज्ञानोबरायचं बोलणं ऐकून त्या नेवाशातल्या एका व्यक्तीने प्रश्न केला माऊलीला. माऊली
काय सुंदर बोलता हो, काय गोड बोलणे, काय मृदू आहे. असं वाटतं जसं ढेपेला मुंगळे चिटकतात ना, त्याप्रमाणे ज्ञानोबा आहे तुमचे शब्द आमच्या कानाला चिटकतात हो. किती गोड बोलतात तुम्ही. असं वाटतं ऐकतच राहावं. कधी 2 तास संपून जातात कळत सुद्धा नाही. काय बोलता माऊली. पण एवढी सुंदर ज्ञानेश्वरी, एवढी गोड, एवढी स्वज्वळ, एवढी मधुर वाणी तुम्हाला प्राप्त कस काय झाली हो. काय केलं तुम्ही याच्याकरता. ज्ञानोबा मला सकाळी उठलं कीच खोटं बोलत होतो. बाहेर पडल्याबरोबर मित्र भेटला कीच दुसऱ्याची निंदा करत होतो. नाही महाराज, माझ्या सत्यवादाची क्या बात है. विठाला 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 विठाला. ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबा, माझ्या मुखातून वयाच्या 16व्या वर्षी एवढी गोड मधुर अमृतालाही लाजवेल अशी ज्ञानेश्वरी बाहेर पडली ना, ही 1 2 3 4 एका कल्पाचं किंवा एका जन्माची तपश्चर्या नाही ही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. पुण्य पोशिली असाधारणी, तिये तुझे गुण वानणे, देऊनी आज उत्तीर्णे झाले. ज्ञानोबा म्हणतात, अनंत जन्म मी तपश्चर्या केली, पण कोणती सत्य बोलण्याची. अनेक व्रत वैकल्य केली, अनेक तीर्थाटन केली, अनेक तपश्चर्या जीवनामध्ये केल्या. तेव्हा कुठं परमात्म्याने माझ्यावरती कृपा केली आणि या माझ्या मुखातून हा ग्रंथ बाहेर पडला. म्हणजे ज्ञानोबरायाच्या मुखातून बाहेर पडलेला ग्रंथ ही ज्ञानोबरायाची तपश्चर्या आहे. सज्जनांनो, सामान्य समजू नका हिला. आणि त्या तपश्चर्येचं फळ म्हणजे एक एक शब्द आहे. हा शब्द एवढ्या आवडीने म्हणावा, एवढ्या प्रेमाने म्हणावा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. काय ओव्यात महाराज. ही ज्ञानोबरांची तपश्चर्या आहे. अरे नुसत्या ओव्या उच्चारा, लोक बघा कसे ब्रह्मलीन होऊन जातात. लुब्धली नादी लागली समाधी. महाराज, ही ज्ञानोबराची तपश्चर्या आहे. ज्ञानोबराचे शब्द आहेत. का लोकांच्या चित्ताला आकर्षित करू शकत नाहीत. बघा यांचे चेहरे कसे आकर्षित झालेत. यांना विनोद लागत नाही महाराज. पण दुर्भाग्य असं आहे, वारकरी संप्रदायामध्ये बोलणारेच फार कमी आहेत आणि जे बोलतात ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. विठाला 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 विठाला. अरे अनंत जन्म केलेली तपश्चर्या या जगाला वाटून दिली. कोण वाटू शकतं. तुमच्या गावात असा कोण उदार आहे त्याची संपत्ती तो माझ्या नावावर आता करून देईल. अरे माझ्या नावावर सोडा, स्वतःच्या पोराच्या करून द्या. सकाळी उठल्यावर फार मोठे दानशूर झाले तुम्ही. आणि ती स्वतः कमवलेली नसते, बापाची आलेली असते. बापाची संपत्ती आपल्या नावावर आलेली आपण लवकर आपल्या पोराच्या नावावर करून देत नाही. एवढे कंजूस उदार आपण. विठाला 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 विठाला. पण ज्ञानोबरायाने आपली तपश्चर्या महाराज, अनंत जन्म केलेली तपश्चर्या वाटून दिली समाजाला. कुणा करता. तुमच्या आमच्या करता. कोण आहे असं उदार. म्हणून तर नामदेव असं औदार्य बघितलं नाथ महाराजांनी. आणि नाथ महाराज म्हणतात, तुम्हाला नमस्कार आहे बाबा. एकदा नाही 2दा. का. असं कृपाळुता, अशी उदारता या जगामध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही. पहिलं चरण. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार
दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहया ते कुळाचा विचार न पाहया ते कुळाचा विचार विचार ज्ञानोबरायांचं कर्तृत्व ज्यावेळेला एकनाथ महाराजांनी बघितलं ना, ती औदार्यता बघितली. अरे एका जन्माचं नाही, अनंत जन्माची केलेली तपश्चर्या ज्ञानोबरायांनी समाजाकरता वाटून टाकली. कोण वाटू शकतं? 10 रुपये देत नाही आपण कुणाला. अनंत जन्म केलेली तपश्चर्या ज्ञानोबरायांनी सहज आणि लीलाया आपल्याला वाटून टाकली. अशी दया कुणाच्या अंतकरणामध्ये महाराज? केवळ या समाजाचा उद्धार व्हावा, प्रत्येक व्यक्तीला आपलं तत्वज्ञान आपलं स्वरूप कळावं आणि दुःखाच्या किचपटातून हे बाहेर सुटून यावेत, याच केवळ तळमळीने ज्ञानोबरायांनी आपली तपश्चर्या वाटून टाकली. एवढी दया कुणाकडे आहे? कृपाळू. आणि जिथे दया असते ना तिथे धर्म असतो, आणि जिथे धर्म असतो तिथे सुख असतं. दया तेत धर्मू धर्म तेत सुखागमू सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. ज्ञानोबराय साक्षात परमात्म्याचा अवतार आहे. ज्ञानोबरायांनी हे धन समाजाकरता वाटून दिलं का? ते ज्ञानोबरायाकडे होतं म्हणून. कारण ज्ञानोबरायाकडे हे शब्दरूपी धन होतं. यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमदुर्जित मेववा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंशी संभवम. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. याचे 2 अर्थ होतील. ज्याच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे आणि अंतकरणात दया आहे. एखादा गरीब व्यक्ती बघितला, त्याची मुलगी लग्नाला आलेली असेल आणि जर पैसा असेल आणि त्या गरीबाकडे जर पैसा नसेल तर आपले पैसे करून जो व्यक्ती त्या मुलीचं लग्न करून देतो ना, याला दया म्हणतात. टोलेजन लग्न करून केवळ फक्त मोठा ठाटमाट करून काही होत नसतं महाराज. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करून द्या, एखाद्या गरीबाला ऐन महत्वाच्या टायमावरती त्याची मदत करा, तो मरेपर्यंत विसरत नाही. आणि याच्यासारखा परोपकार या जगामध्ये दुसरा कोणताच नाही. विठाला 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 विठाला. दुसरा अर्थ असा होतो, ज्याच्याकडे आत्मरूपी धन आहे. या जगात सर्वात श्रेष्ठ धन कोणतं आहे? अम्मा घरी धन शब्दाचीच शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दाची आमुच्या शब्दाची आम्हा जीवीचे जीवन. ज्ञानोबरायाकडे शब्दरूपी धन आहे आणि ते धन ज्ञानोबरायांनी समाजाकरता वाटून दिलं. आणि नुसतंच वाटलं का? अंतकरणामध्ये दया आहे म्हणून ज्ञानोबराय साक्षात परमात्म्याचा अवतार आहे. ज्ञानोबरायांनी हे धन वाटून दिलं का? अंतकरणामध्ये दया होती. कृपाळू. आणि देत असताना जाती नाही पाहिली, धर्म नाही पाहिला. या रे लहान थोर याती भलती नारी नर. कोणीही या, नारी या, नर या, कुठल्याही जातीतला या. म्हणून ज्ञानोबरायांनी ज्या वेळेला वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्यावेळेला गोरोबा काका होते, सावता माळी होते. अरे एवढंच नाही, कबीर महाराज सुद्धा होते, चोखोबराय सुद्धा होते महाराज. ही ज्ञानोबराची मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरायांनी वैष्णवाची मांदी निर्माण केली का? समाजाचा उद्धार करण्याकरता. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. हे कर्तृत्व ज्या वेळेला ज्ञानोबरायचं नाथ महाराज पाहतात, हे कर्तृत्व आहे केव्हा? जेव्हा आपल्या इकडे म्हणतात ना 16व वरीस धोक्याचं. डांग डिंग डिंगा डांग डिंग डिंगा. काय कळतं आपल्या इकडे 16व्या वर्षी पोरायला? कसे बेभाम झालेत पाहिजे ना, सैराट झाले सैराट पाहून. एवढे विचित्र परिस्थिती महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये. सध्या तरुण एवढे बिघडले, यांना जेवण नसलं तरी चालतं दादा, पण यांना मोबाईल लागतो. आज 75% मुलं आणि मुली समोर मोबाईल ठेवून जेवतात. जर मोबाईल नसेल तर टीव्ही तरी लागते. जर यांना टीव्ही आणि मोबाईल नसेल ना तर हे राहतच नाही. आणि आज 100% लहान बाळ, 100% आता वर्तमान काळातील लहान बाळ मोबाईल शिवाय राहतच नाही. ते थोडं रडायला लागलं की आई त्याच्या पुढे मोबाईल ढकलून देते, ते शांत बसतं. आहेत का नाही तुमचा अनुभव? कशी विचित्र दुनिया झाली महाराज ही. कलियुगाचा प्रभाव आहे. मी कायम सांगत असतो, मोबाईल म्हणजे सामान्य नाही, मोबाईल म्हणजे वर्तमान काळात चालता बोलता कली आहे. कलीचा मूर्तिमंत अवतार म्हणजे हा मोबाईल आहे. हा मोबाईल म्हणजे दुधारी तलवार आहे. याचा जर तुम्ही योग्य उपयोग केला तर जीवनामध्ये तुम्ही पुरुषार्थ करू शकता, पण याचा योग्य उपयोग नाही करता आला ना तर हे विषच आहे महाराज.
बर्बाद झाली मुलं, बर्बाद, काहीच करता येत नाही त्यांना. रात्र रात्र जागतात, विठाला विठाला. ठला विठला विठ्ठल 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 ज्ञानोबराने हे जे एवढं मोठं कर्तृत्व केलं ना, हे कर्तृत्व करत असताना ज्ञानोबराचं वय होतं अवघ 16 वर्ष. 16व्या वर्षी जगाला तत्वज्ञान वाटणारा महात्मा या जगामध्ये पहिला जन्माला आला, ते ज्ञानोबा आहे. वयाच्या 16व्या वर्षी एवढं कर्तृत्व केलं. ज्या 16व्या वर्षी आपल्याला कोणी एक दिशेला बसावं हे कळत नाही, त्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिखाण करून जगाला बहाल करून टाकली. काय कर्तृत्व आहे. अवघ्या 16व्या वर्षी हे कर्तृत्व बघितलं आणि मग नाथ महाराज म्हणतात तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज म्हणतात हे नमस्कार मी का करतो, कारण ज्ञानोबराचा स्वभाव असा आहे, परिसाला लोखंड मारायला जरी गेलं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो की नाही, तरी ते सोनच होते की नाही. तसं संतांकडे जात असताना कोणत्याही भावनेने जा, भलतिया भावे शरण जाता ज्ञानोबरायाकडे तुम्ही कसंही जा. अरे ज्ञानोबरायाला विशोबा खेचर त्रास देण्याच्या बुद्धीने गेले, पण ज्ञानोबरायाने विशोबा खेचराची काय योग्यता करून टाकली. प्रेम मूर्ती नामदेव महाराजांचं गुरुत्व भूषवावं एवढं मोठं पद बहाल करून टाकलं. अजून याच्यापेक्षा कोणते औदार्य लागते. ज्या विशोबा खेचराने ज्ञानोबरायाला मांडे खाता येऊ नये म्हणून झोळीतलं पीठ घेतलं, जमिनीवर टाकलं, त्याच्यावरती नाचला, मुक्ताबाईच्या हातातून ते मडकं हिसकावून घेतलं, जमिनीवर आपटलं, त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. एवढा मोठा कृतज्ञ असणारा खेचर, पण ज्ञानोबरायांनी त्याच्यावरती उपकार केले महाराज, आणि त्याला एवढं मोठं पद देऊन टाकलं. प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं गुरुत्व भूषवावं एवढं मोठी योग्यता त्याला दिली. कोणी दिली? ही ज्ञानोबरायाने. म्हणून भलतिया भावे, कोणत्याही भावनेने जा, शत्रुत्वाने जा, मित्रत्वाने जा, दांभिकतेने जा, कसंही जा, पण जा. वारीमध्ये काय सगळेच वारकरी होऊन येत नाहीत. आमचे बाबा सांगत असतात हौशे गौशे नवशे, अरे कसाही येऊ द्या, पण एकदा वारीला आला ना, दुसऱ्या वेळेस वारीच्या अगोदर महिनाभरच त्याला वेध लागतात. तो विचारतो गावातल्या वारकाला कधी येऊ वारी, कधी येऊ वारी. भला तो पुढे का पळना, पण तो परत वारीला जातोच. भलतिया भावे शरण जाता भेटी. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होतं, पाडित से तुटी जन्म व्याधी. जन्माची ही जी व्याधी आहे, जन्म म्हणजे एक रोग आहे. पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जननी चटरे शयनम इह संसार फल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरा भज गोविंदम गोविंदम भज मूढम संप्राप्ते सन्निहिते काले नहीं नहीं रक्षति डुकुरुई करणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. मोहमुद्गर नावाच्या स्तोत्रामध्ये आद्यगुरु शंकराचार्य सांगतात जन्मना आणि मरण हा रोग लागलाय तुम्हा आम्हाला. माणसाला वाटतं मेलं की संपलं. नाही बाबा, मरून पहा. मेल्यावर काय माती करणार आहे म्हणा, काय दिसणार आहे, पण मरा बघा काय होते. पुढे जन्म ठरलेलाच असतो आपला. मातेची या उदळ कुहरी पचवणी विष्टीच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्ञानोबराय हे आपली तुम्ही ही अवस्था भोगली की नाही, पण काय स्मरणशक्ती दांडगी आहे आपली, काय बुद्धी आहे, काय कौशल्य आहे आपलं. आपण आईच्या उदरातून आलो की नाही, पण आईच्या उदरामध्ये जे दुःख उपभोगलं वर्तमान काळात आता कुणाला आठवतं? हात वर करा बरं. नाही आठवत महाराज. याला म्हणतात माया. पण ज्ञानोबराय आदी संतांना, कोणत्याही संतांना तुम्ही शरण जा. संत काय करतात, ही जन्ममृत्यूची ही जी परंपरा आपल्या मागे लागली ना, ती परंपराच तोडून टाकतात. आणि एकदा संतांच्या संगतीमध्ये गेलं फल काय प्राप्त होतं, येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरा. संतांच्या संगतीमध्ये गेलं आणि हा जीवन हे देह त्यांना समर्पित केला की ते संत एवढी कृपा करतात. एकदा माणूस मेला, मरणे मृत्यू मारी आपण उरे. तो एकदा मरतो आणि पुन्हा त्याला जन्मावंच लागत नाही महाराज. परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो. आणि करतो कोण? हे ज्ञानोबराय करतात. म्हणून ज्ञानोबराय कोण आहेत? ही अनाथाची माय आहेत. पण अनाथ म्हणजे कोणता? ज्याला मायबाप नाही असा अनाथ नाही. परमात्मा जीवनामध्ये पाहिजे, बाकी दुसरं काहीच नाही पाहिजे. या हेतूने ज्यांनी घरादाराचा त्याग केला, ज्यांनी संसाराचा त्याग केला, ज्यांनी विश्वाचा त्याग केला आणि केवळ फक्त परमात्म्याला समोर ठेवून आपलं जीवन परमात्म्याला समर्पित केलं, असा जो अनाथ आहे ना, घालोनिया भार राहिलो राहिलो निश्चिंते निश्चिंती निरवे संते विठोबाचे लावूनिया हात कुरवाळीला माथा सांगितले सांगितली चिंता न करावी.
असा जो अनाथ आहे त्याला संत भगवंत सांगतात, बाबा आता तू चिंता नको करू, तू आमच्या करता अनाथ झाला ना, आता तुझं सर्व आम्ही करणार. म्हणून अशा अनाथाला सांभाळणारी आई ज्ञानोबा आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय माय, एका जनार्दनी पाय वंदितसे विठोबा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 विठोबार कुमार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. अभंग संपलेला आहे, माझं निरूपण देखील झालेलं आहे, परंतु 5 मिनिटं अजून माझ्याकडे शिल्लक आहेत, म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगून जातो. ज्ञानोबराय लोकांना भेटले नाही का कळले नाही हो? तुमचा अनुभव काय? ज्ञानोबराय लोकांना भेटले नाही का कळले नाही? कळले नाही. कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या, महापुरुष आपल्याला जीवनात भेटतात पण ते कळत नसतात, आणि ते कळत नाहीत म्हणूनच आपलं फसतं. जर साधू संत जर आपल्याला, अहो ज्ञानोबराय रेड्याला कळले हो, पण माणसाला कळले नाही. एवढ्या रेड्यासारख्या बुद्ध्या झाल्या आपल्या. चला त्याच्यात थोडी चेतना आहे. ज्ञानोबराय भिंतीला कळले पण मानवाला नाही कळले. ज्ञानोबराय प्रेताला कळले, म्हणून तर ज्ञानोबरायने प्रेतावर कृपा करून त्याला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेख जाहला. सच्चिदानंद बाबा जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. काय सामर्थ्य असेल. कृपाळू उदार करील ते काय. पण असे ज्ञानोबराय भेटले पण कळले नाही. जीवनामध्ये संतांना ओळखायला शिका महाराज, कल्याण आहे जीवनात. आपल्याच गावासारखा एक धार्मिक गाव, सकाळचे 10 वाजलेले होते. त्या गावामध्ये एका संन्याशाने प्रवेश केला रात्री 10 वाजता, सकाळी 10 वाजता. निहारीची वेळ झालेली, आताच्या काळात नाश्त्याची वेळ, निहारीची वेळ झालेली. त्या महात्म्याने गावामध्ये प्रवेश केला. भूक लागली. जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंड. अरे संन्यास झाला म्हणून काय झालं? भूक लागते ना. सुधा पिपासा प्राणाचे धर्म आहेत. त्या महात्म्याला भूक लागली. आता जेवण करायचंय, कुठं मागावं? संत कुणाच्याही घरी खात नाहीत, लक्षात ठेवा. कारण का? जैसे खाय अन्न तैसे होय. जसं आपण अन्न सेवन करतो तसं आपलं जीवन बनत असतं, तसे आपले विचार बनतात, तसं आपलं कृती घडते, तसं कर्म घडतं आणि तसा परिणाम होतो. म्हणून आहार आणि विहार हा विचारपूर्वक केला पाहिजे साधकाने. म्हणून त्या महात्म्याने विचार केला, कुणाच्याही घरचं खाऊन जमणार नाही. त्याने विचार केला, एखाद्या वारकऱ्याचं घर दिसतं का? म्हणून त्यांनी बघितलं. दारी तुळस हिरवी गार, पहाया संतांचा दरबार किंवा संसार. त्यांनी बघितलं, एका घराच्या पुढे त्या महात्म्याला तुळस दिसली, गावठी गाय दिसली, घरावरती सुंदर भगवंताचं स्टिकर दिसलं, फोटो लावलेला. त्याच्या लक्षात आलं वारकऱ्याचं घर आहे. तो महात्मा त्या घराच्या पुढे गेला आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. ती माता माऊली घरातून बाहेर आली आणि त्या माऊलीने विचारलं, बाबाजी क्या चाहिए आपको? त्या बाबांनी सांगितलं, मैया कुछ नहीं चाहिए, बहुत भूख लगी है, अगर कुछ खाने के लिए हो तो दे दो. साध्वी पतिव्रता माता माऊली होती, संस्कारित घराण्यातली होती. घरामध्ये गेली, बाजरीची भाकर भाजलेली होती, चुलीवर भाजलेली. तिने हातामध्ये घेतली, त्याच्यावर ठेचा टाकला, तेल टाकलं, हातामध्ये तांब्या भरून घेतला, बाहेर आली, महात्म्याला दिले, सांगितलं, बाबा खा. त्या महात्म्याने ती एक भाकरी ठेचा खाल्ला, तांब्याभर पाणी पिलं. महात्मा तृप्त झाला आणि आपल्या दिशेने निघाला. थोडं पुढे गेला पण त्याच्या लक्षात आलं, आपण साधू आहोत आणि साधू फुकट कुणाचं काही खात नाहीत. सुकाचार्यांनी पांडवांच्या यज्ञातले उष्ट्या पत्रवाळीतले 3 शीत खाल्ले होते. त्या शीताचे बदली करण्याकरता परीक्षितीला भागवत सांगावं लागलं. म्हणून तुम्ही जे अन्नदान करताना सप्त्यामध्ये भाग्यवान आहात की ज्यांना पंक्ती मिळाल्या. अन्नात भवती पर्जन्यो. सामान्य समजू नका हे अन्न म्हणजे. अन्न हे ब्रह्मरूप आहे.
हे सामान्य काय विठाला विठाला विठ्ठल 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 अन्न ब्रह्मरूप जान जे जीवना कारण विश्वाय या सामान्य नाही अन्न उदर भरण नो अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे यज्ञ सामान्य नाही महाराज हे अन्न. त्या महात्म्याने विचार केला आपण साधू आहोत फुकट कोणाचं काही खायचं नसतं. तो महात्मा बाहेर वापस परत आला आणि त्या माऊलीला विचारलं मावता मैया मैंने तेरी एक रोटी खाई बोल इसके मुंह बदले में मैं तुझे क्या दूं. ती माऊली हंसली आणि तिने सांगितलं बाबा क्यों चेष्टा कर रहे हो कुछ नहीं चाहिए ईश्वर की दया से और संता के कृपाशीर्वाद से बहुत कुछ है हमारे पास. आपने हमारे घर प्रसाद पाया यही बहुत बड़ा भाग्य हमारा. महात्म्याने सांगितलं नाही काहीतरी मागून घे. महात्म्याने हट्ट धरला. त्या माऊलीने सांगितलं बाबा एवढा हट्ट करता तर मग तुम्हाला द्यायचंच ना तर ही संपत्ती पहा. एवढा मोठा बंगलान ही गाडीन घोड्यान हे नौकर चाकर हे सगळं दिसतं ना याला वारस नाही देता आला त्याला वारस द्या एक. तो महात्मा हसला जोडीमध्ये हात घातला एक विभूतीची पुडी काढली आणि सांगितलं पाण्यात काढून पे तुला मुलगा होईल. तिने ती पुडी घेतली आणि स्वभावाप्रमाणे कुठे गेली हो माता मावल्यांनो वा शेजाऱ्याकडे गेली ती मैत्रिणीकडे. ती मैत्रीण बी तशीच होती. तिने सांगितलं बाई येडी का खुडी तू कोण गोसाई आला आणि त्याने तुला सांगितलं पुडी काढून पे तुला मुलगा होईल तुला कळतं का हे गोसाई अगं तुला ते गोमाशी करून घेऊन जाईल. अशावर बायाचा लय विश्वास बसतो. चमत्कार म्हणजे भयानकच. महाराज विश्वास ठेवला त्याच्यावरती आणि तिने ती पुडी फेकून दिली. 12 वर्ष झाली. 12 वर्षाच्या नंतर तो महात्मा परत आला आणि त्या घराच्या पुढे परत जावं द्याला ओम भगवती भिक्षाम देही. माता बावली बाहेर आली विचारलं बाबाजी क्या चाहिए. बाबा ने सांगितलं आज तो कुछ नहीं चाहिए 12 बरस पहले तेरे दरबार पे आया था और तुझे एक पुटी दी थी और कहा था तुझे बच्चा हो जाएगा. कहा है वो बच्चा दिखाओ. आणि मग हिची टूप पेटली. हिला कळून चुकलं जर ढोंगी असता फसवणारा असता भोंदू असता तर 12 वर्षाच्या नंतर एवढ्या आत्मविश्वासाने परत आलाच नसता. ज्या अर्थी एवढ्या आत्मविश्वासाने परत आलाय आणि म्हणतो तो पुढीचा मुलगा कुठे दाखव याचा अर्थ त्या पुढीमध्ये सामर्थ्य नक्कीच असायला पाहिजे. पण बाई हुशार होती. एरवी बाया हुशारच असतात. तिला कळून चुकलं महाराज. तिने लगेच गुडघे टेकले डोळ्यातून पाणी काढलं पदर पसरला आणि सांगितलं बाबाजी गलती हो गई. आईच्या मांडीवरती मुलांनी जर शी केली लहान बाळाने तर आई काय मांडी कापून टाकत नाही तशी माझ्याकडून चुकी झाली. मी तुम्ही दिलेली पुडी पिली नाही मैत्रिणीच ऐकला आणि फेकून दिली. बाबा हसल्याने सांगितलं अगं मी कशाला तुझ्यावर रागू मी कशाला तुला शाप देऊ. संतांचा शाप प्राप्त करून घेण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. आशीर्वाद तर सोडाच संतांच्या शिव्या सुद्धा माणसाचं कल्याण करतात. साधू हसल्याने सांगितलं मी कशाला तुला शाप देऊ बाई. तू ज्या वेळेला मला मुलगा मागितला होता त्याच वेळेला मी डोळे झाकून पाहिलं होतं. याच जन्मात नाही पुढच्या 7 जन्मात तुला मुलगा होणार नव्हता. पण तुझी भाकरी खाल्ली होती त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी तुला ती पुडी दिली होती. सांग ती पुडी कुठे टाकलीस. बाई त्या महात्म्याला जिथे ती पुडी फेकली होती तिथे घेऊन गेली आणि त्या जागेवरून त्या महापुरुषाने दिव्य पुरुषाचा जन्म प्रगट केला. त्याचं नाव तुम्ही हुशार आहे. आता इथून पुढचं कीर्तन तुम्ही करा मी आळंदीला जातो. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग सोडून द्या. अरे जर त्या बाईने जर ती पुडी पिली असते ना महाराज गोरक्षनाथाच्या मातृत्वाचं सौभाग्य तिला प्राप्त झालं असतं. आणि जोपर्यंत हा वारकरी संप्रदाय किंबहुना जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तिचं नाव अजरामर झालं असतं. आणि जीवनामध्ये गोरक्षनाथाचं मातृत्व पद भूसवण्याची पात्रता आणि एवढं महत्भाग्य तिला प्राप्त झालं असतं. पण केवळ फक्त अश्रद्धेमुळे गेलं की नाही. मच्छिंद्रनाथ महाराजांसारखा गुरु महात्मा भेटला पण कळला का नाही. तिचंच तसं झालं का आपलंही तसंच झालं. आपल्याला ज्ञानोबराय भेटले. अरे ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबराय आहेत. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये धूळ खात पडते. किती मोठा अनादर आहे. अरे त्याच ज्ञानेश्वरीचं अध्ययन आम्ही करतो आणि तुमच्या समोर हाराच्या माळा घालून घेतो. याच्यापेक्षा अजून कोणता चमत्कार पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल 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 म्हणून महाराज आपलं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पित करा आणि ज्ञानोबरायचं नामस्मरण करा आणि ज्ञानेश्वरी वाचा. भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित करा महाराज. जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. इहलोकातीलही सुख प्राप्त होतील
आणि परलोकातील सुख देखील प्राप्त होतील. हा ज्ञानोबराचा ज्ञानेश्वरीला प्राप्त झालेला आशीर्वाद आहे. म्हणून आपलं जीवन ज्ञानोबरांनी प्रतिपादन केलेल्याप्रमाणे त्या तत्वज्ञानाप्रमाणे बनावं. साधू संतांची कृपा आपल्यावरती व्हावी, ईश्वराची कृपा आपल्यावरती व्हावी, आई वडिलांची सेवा आपल्याकडनं घडावी, आपल्याला स्वकर्म कळावं, संप्रदायाचं महत्त्व कळावं, देशाची सेवा आपल्याकडनं घडावी, धर्माचं महत्त्व करावं, धर्म काय आहे हे आपल्याला समजावं, धर्माची सेवा आपल्याकडनं घडावी आणि वारकरी संप्रदायाची सेवा अशाच पद्धतीच्या आपल्याकडनं घडत राहावी आणि शुद्ध तत्वज्ञान भगवंताच्या कृपेने आपल्याला श्रवण घडावं. हीच सदिच्छा ज्ञानोबराच्या चरणी करून झालेली सेवा माझे गुरुवर्य डॉक्टर परमपूज्य आदरणीय वेदांताचार्य नारायण महाराज जाधव अर्थात डॉक्टर बाबा जेही काही तुमच्यासमोर बडबड केली 2 तास हे सर्व त्यांचं आहे. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. जाता जाता एक सूचना सांगतो. संत कधी शांत बसत नसतात. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण विश्व या कोरोनाच्या महामारीने त्रस्त झालं होतं. या लोकांचा उद्धार कसा होईल ही एकच अंतकरणामध्ये तळमळ घेऊन गुरुवर्य डॉक्टर बाबांनी 1.5 वर्षाची आपली साधना या पुस्तकात ओतली. कारण ना आपण योग करू शकत आहे, ना ज्ञान करू शकत आहे, ना कर्म काहीच करू शकत नाही. पण आपण एकच साधना करू शकतो, नामस्मरण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून या लोकांना नामस्मरणाचं महत्त्व कळावं, त्यांच्याकडे नामस्मरण घडावं आणि त्यांचा उद्धार व्हावा या हेतूने लॉकडाऊनच्या काळामध्ये गुरुवर्य डॉक्टर बाबांनी हे पुस्तक लिहिलंय. आणि ते पुस्तक पहिल्यांदाच माझ्या जीवनात मी कीर्तनाला कोणीतरी घेऊन आलोय. तुमच्याच गावात पहिल्यांदा आज आणलंय, नाहीतर मी कुठेही नेत नाही. पण चला म्हटलं, माऊलीने दिलेली तारीख आहे, जाणकार लोक असतील, जर कुणाला याचा फायदा झालाच तर झाला. तुम्ही जाणकार आहात, सुशिक्षित लोक आहात, तुम्हाला माहिती आहे या पुस्तकाची किंमत बाजारामध्ये किती असायला पाहिजे. तुम्ही पुस्तकं घेता की नाही शाळेमध्ये, या पुस्तकाची किंमत फक्त जेवढी छापायला खर्च झालाय तेवढीच किंमत केवळ फक्त 30 रुपये आहे. आपण खिशातली डायरी जरी घेतली ना महाराज तरी 30 रुपयाला डायरी आहे, साधी डायरी. तुम्ही वडापाव खायला गेलात तर 15 रुपयाला वडापाव आहे, म्हणजे एक टायमाचा नाश्ता. जर तुम्ही हे पुस्तक घरी घेऊन गेलात आणि तुमच्या मुलाने एकदाच वाचलं आणि कमीत कमी त्याला नामस्मरणाचं महत्त्व कळलं आणि त्यांनी जीवनात 1 तास जरी नामस्मरण केलं ना हे पुस्तक पाहून, तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून ज्याला पाहिजे त्यांनी हे पुस्तक घेऊन जा. किंमत फक्त 30 रुपये आहे. इथे ठेवलेलं आहे. हा काय धंदा नाही. न्यायचं तर न्या, नसलं न्यायचं नका नेऊ. ही गुरुवर्य आमच्या बाबाची तपश्चर्या आहे. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, आपल्या गावाचं अधिष्ठान असणारा भैरवनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. या सेवेचं सौंदर्य खुलवण्याकरता, नाथ ब्रह्माचं अवतरण करण्याकरता प्राप्त झालेली सर्व वारकरी मंडळी, सर्व गुरुबंधू मंडळी, तुम्ही सर्व श्रोते मायबापांनी 2 तास मला श्रवण केलं त्याबद्दल तुमचंही आभार. साऊ सिस्टीमवाल्याने तुमच्यापर्यंत माझा सुंदर आवाज पोहोचवला, त्यांना सुद्धा आभार देतो. बाबाने सुंदर ओव्यांचं मार्गदर्शन मला खाली बसून केलं, त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. माझ्यासोबत आलेले माझे बंधू भागवत महाराज सांगळे त्यांनाही धन्यवाद देतो. मला जे गाडीमध्ये घेऊन आले आमचे माऊली महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हा सर्व श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोणी वेणे वा कोणी उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. नाही विचारी राधिकार मे आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. तुका म्हणे ज्ञानेश्वर रगाबाया पंचकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा.